A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हळदवाडी साठवण तलावाच्या कामाची आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केली पाहणी। 39 कोटीच्या निधीतून 298 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली। हिंगोली तालुक्यातील हळदवाडी येथे 39 कोटीच्या निधीतून सुरू असलेल्या साठवण तलावाच्या प्रगतीपथावर असलेले हे काम आता पूर्णत्वाकडे असून यामुळे परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे। तलावाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच हे काम पूर्ण होऊन पाणी साठवण्यास सुरुवात होईल अशी माहिती आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिली। हळदवाडी साठवण तलावाची शनिवारी आमदार मुटकुळे यांनी प्रत्यक्ष जाऊन कामाच्या दर्जाची आणि प्रगतीची पाहणी केली। तसेच काम विहित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना दिल्या। या तलावामुळे हळदवाडी आणि परिसरातील गावांच्या भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल। तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होईल। तलावाचे काम आता पूर्णत्वाकडे असून लवकरच ते पूर्ण होईल। या साठवण तलावामुळे परिसरातील एकूण 298 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या प्रकल्पामुळे हळदवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे आमदार मुटकुळे यांनी सांगितले। या पाहणीच्या वेळी ज्येष्ठ नेते के शिंदे, संतोष टेकाळे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, हिंगोली ग्रामीण मंडळ अध्यक्ष माणिक लोडे, सहाय्यक अभियंता प्राजक्ता भुजाडले, स्थापत्य सहाय्यक शुभम भोपळे, स्थापत्य सहाय्यक तेजल भिसाटे, कंत्राटदार आसाराम घुगे, सरपंच शंकर शिंदे, प्रल्हादराव शिंदे, रुस्तम शिंदे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। हळदवाडी प्रकल्पाला डेप्युटी इंजिनियर मॅडम, गुत्तेदार आमचे घुगेजी, के शिंदे साहेब, आमचे टेकाळेजी, माणिकरावजी लोडे, विलासरावजी गोरे आणि सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा आजच्या या भेटीसाठी आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आपण सर्वजण ह्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आज आलेलो आहोत। ह्या प्रकल्पाची सुरुवात 2018 साली झाली आणि त्याला 39 कोटी रुपये हा खर्च होत आहे आणि या पावसाळ्यापर्यंत या धरणाचं काम पूर्णत्वात जात आहे। अत्यंत प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य असा हा तलाव होत आहे। एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा पुढील काळात हे उदयास येईल आणि 298 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे। हा तलाव स्टोरेज टँक आहे, म्हणजे इथं कॅनॉल नाही, लोकांनी पाणी उचलून आपल्या शेतात करण्याची व्यवस्था आम्ही त्यांना परवानगी देणार आहोत। त्याचबरोबर इथल्या 20-25 गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नसुद्धा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा या तलावाच्या माध्यमातून सुटणार आहे। नरसी असो, पुशेगाव असो, जी मोठी गावं आहेत, एवढ्या गावांना आणि बाकीची छोटी छोटी खेडी यांनासुद्धा पाणी या तलावातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत आहे। त्यामुळे तलावाचा फायदा शेतकऱ्यांना तर होत आहेत, पण गावकऱ्यांनासुद्धा पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून या तलावाचा उपयोग होणार आहे। भविष्यात असे स्पॉट आम्ही निवडून त्यावर धरणं बांधणार आहोत। त्याचबरोबर आता एक सुकळीचा असाच एक स्टोरेज टँक, त्याचबरोबर डिग्रजचा एक स्टोरेज टँक आम्ही त्यालाही मंजुरी मिळाली आहे। त्याचे काम थोड्या दिवसात सुरू होईल। म्हणून हिंगोली विधानसभेत जास्तीत जास्त धरणं व्हावीत, विहिरी व्हाव्यात, नद्या नाल्या खोल करून त्यातून सिंचनाचं क्षेत्र वाढावं, यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। तलाव पण दिसायला